माझी अशी अवस्था का झाली माहितीये? कारण मला समोरच्या व्यक्तीने पाठवलेला मेसेज मी नीट वाचलाच नाही, त्यातली लिंक सुद्धा नीट बघितली नाही. लगेच घाईघाईत क्लिक केलं, पेमेंट रिक्वेस्ट आलेली ती एक्सेप्ट केली, पासकोड टाकला आणि झालं. समोरच्या व्यक्तीला माझ्या खात्यातनं 20,000 रुपये गेले सुद्धा. हा नवा UPI स्कॅम बाजारात सध्या खूप धुमाकूळ घालतोय. आकड्यांच्या दिसण्याच्या गोंधळामुळे होणारा हा स्कॅम थांबवायचा असेल तर या सूचनांचं पालन लक्षपूर्वक करायलाच हवं. पैशांच्या मागणीसाठी आलेली रिक्वेस्ट दोनदा तपासून घ्या. ही पेमेंट रिक्वेस्ट नक्की कोणी पाठवली आहे हे सुद्धा तपासून घ्या. कोणत्याही दबावाखाली येऊन आर्थिक व्यवहार करू नका आणि अनोळखी कॉल आणि मेसेजेसपासून सतर्क राहा. आणि सगळ्यात सोपं तरीही खूप महत्त्वाचं म्हणजे व्यवहार केल्यावर येणाऱ्या मेसेजकडे आणि पेमेंटची मागणी केल्यावर येणाऱ्या मेसेजकडे बारकाईने लक्ष द्यायचं, जेणेकरून घाईत आकडे वाचून तुमचा गोंधळ होणार नाही. आजच्या जगात ऑनलाईन व्यवहार करताना या सूचनांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. या सूचनांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी mahamani.com या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या.